हाय गाईस, गुड मॉर्निंग सर्वांना. आज कोल्हापूरमध्ये आमचा तिसरा दिवस. आज मी उठायच्या आधी उठले होते. आज मला टाईम झाला उठायला. आज मी चालली फ्रेश व्हायला. बघू शकता झालं आहे, बाकी तयारी चालू आहे, आईची पण तयारी चालू आहे. मी पण आता उठलाय, एक अजून चांगल्या रात्र पिऊन काय हाय काय शुभ सकाळ. तर जायची वेळ झालेली आमची महालक्ष्मी मंदिरात. आज आमच्या बारक्याचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसामध्ये आज त्याला जायवळ आणि अभिषेक करायचा देवीजवळ. भटजी पण आलेला आहे, पण भटजीसाठी जी लेखाची आईस आहे ती अजून तयारच होते. तेव्हा मेकअप करते, पोळीन बाहेर तर मेकअप करायला टाईम लागेलच. बघा, बघू शकता तुम्ही. फायनली माझी तयारी झाली आहे. बघू शकता तुम्ही कशी वाटते साडी, मला सूट होते का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझी तयारी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. फायनली आम्ही रूममधनं निघलो बाहेर. आता चाललो दर्शन करायला. हॅलो गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहे महालक्ष्मी मंदिरात. बघू शकता मंदिराचं काम चालू आहे थोडं. आमची पूर्ण फॅमिली एक दोन पुढे एक पाठी असं करून चालले. तर मंदिराचं काम चालू आहे. प्राचीन काळातलं मंदिर असं बघू शकता. मंदिर थोडं सुंदर आहे. पोऱ्याचा जायवल करायचा होता तर बाकी जायवलचा आम्ही अभिषेक करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही आमचा अभिषेक चालू असताना पोऱ्या जाम वैतागलेला. कसं कसं त्याला आम्ही खेळवत होतो. एका बाजूला अभिषेक चालू होता. पोऱ्याला माझ्या आत्या पकडत होती ना, मी त्याला थोडं थोडं मध्ये मध्ये झेत होतो ना, त्याला जाम कटाळलेला तो. तर असं बसं नाही जास्त नाही एका जागेवरती. आणि 1 तास झाला आम्हाला, मी एकाच जागेवर बसून होतो. अभिषेक चालू असताना उठू पण नाही शकत. आणि जो अभिषेक आम्ही जो घालतोय तो माझ्या पोऱ्याच्या जायवलचा अभिषेक आहे. तर जायवलचा अभिषेक घालून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आमचा अभिषेक किती छान प्रकारे होत आहे. आणि पंडित पण आम्हाला एक एक विधी इतकं छान समजून सांगतोय कसं काय करायचं. ते आम्ही मन लावून करत होतो. आणि आम्हाला पंडित पण मस्त भेटला आहे. तो पण व्यवस्थित सर्व काही सांगत होता आम्हाला. विधी मस्त सांगितली पंडितने. एक एक विधी इतकं समजून सांगितलं आहे का तो तसं सांगत होतो तसं आम्ही करत होतो. आणि यांना पण खूप छान वाटलं. हेही मला बोलत होते नंतर का शोना मस्त पंडित भेटलं आहे. त्यांनी एक एक विधी समजून सांगितले कसं काय हे ते. आणि त्यानंतर विधी झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मामा वाचायचं काम होतं. तर मामाला भरवला पेढा भरवल्यानंतर मामाला सांगितलं पंडितनी समजून कसं काय करायचं. त्याला बारक्याची केसं कापली आणि ठेवलं तिथं पाटावं विडा. त्यानंतर बारक्याच्या नावाचा अभिषेक घालायचा होता महालक्ष्मीला. तर यांना पंडितनी घातलं, धोतर घातलं ना, अंगावरती दिली शाल बिल घालून झाल्यानंतर त्यांना पंक्तीत बसायला पाठवलं आतमध्ये. तर आतमध्ये गेल्या लगेच तर काय अभिषेक चालू काही केला नाही, कारण की अजून त्यांना माणसं पाहिजे होती. तर एकदाच पंक्तीत जास्त माणसं बसल्यानंतर केला अभिषेक चालू. पण अभिषेक काय लगेच काय चालू झाला नव्हतं. ते वैतागलेले का अभिषेकच चालू नव्हता झाला. तर म्हणजे झाला 15-20 मिनिटांनी अभिषेक चालू झाल्यानंतर बघू शकता आपला अभिषेक पण मस्त झालेला आहे आईच्या नावानं. अभिषेक झाल्यानंतरही आले बाहेर. त्यानंतर घेतले आम्ही फोटो काढायला. यांना बोललो कपडे काढू नका आहे त्या कपड्यांमध्ये आपण मस्त फोटो काढून जो पूर्ण फॅमिलीचे ते एक एक करून सगळ्यांनी आम्ही फोटो काढून घेतले. फुल फॅमिलीचा आमचा फोटो काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान फोटो आलेत. आणि त्यांना ते धोतर पण खूप सूट होतं आहे. त्यानंतर आम्ही दर्शन करून झाल्यानंतर आम्ही बघू शकतो आपलं मंदिर पण किती छान दिसतं दृश्य. तर जेलो नाहीचे जेल्यानंतर केस कापायला सांगली ना, ती चांगली पुरीन ठेवायला. कारण पंडितनी सांगलेली थोडीशी केस कापून ती सोड पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये सोडण्यात जराशी केस कापून पुरीन ठेवली. पुरीन बांधून नंतर मामासनी घेतलं भाषाला पांडीवर घेतली केस काढायला. केस काढता वेळी बारका रडला तर बिलकुल नाही माझा, पण नुसता हालशील करत होता. पण मध्ये मध्ये इतका शांत बसत होता का तसं काय बाप्पाच माझा बसला आहे. बघा किती मस्ती पण खूप त्याच्या अंगात. केस काही काढून देत नव्हता, मस्ती पण लरू तर जरा बी नाही त्याच्या डोळ्याला, पाणी थोडासा बी नाही त्याच्या डोळ्याला. किती मस्त छान प्रकारे त्याने केस कापून दिले बघा. विलविल तो पण रडला नाही. नंतर त्याला आला मामाने दिला माझ्याजवळ दिला. थोडी केस कापायची होती घेतलं मी त्याला घेऊन बसल्यावरती त्याला लागलं मध्ये हालशील करायला. तर त्याला गाणी काय गाऊन दाखवत होती ना, त्याला मोबाईल काय देत होते ना, काही ना काही त्याच्या हाताने देत होते. कारण ज्यांनी करून तो गप्प राहावं करूशी तो का ऐकतं. त्याची मस्तीच पक्की. बघू शकतो बघा किती छान बसलाय. केस कसं कापून देतोय. त्याला मध्ये मध्ये काय होतं ते काय माहिती. तर नुसता उठतोय का त्याला काय ते लागतंय का रुकतंय तेच समजून होतं. फायनली आमची झाली केस कापून. बघू शकता माझा टकूला आहे किती क्यूट दिसतोय. टकू झाल्यानंतर त्याने घेतला त्यांनी भैयाने त्याला चंदनबिंदन लावायला. तर चंदनबिंदन त्या डोक्याला लावून बिवून घेतल्यानंतर बघू शकता पोराचं माझं जायवल पण झालं मनासारखं, अभिषेक पण झालं, सर्वच मनासारखं झालं. दर्शन तर 1 नंबर झालं.
माझा पोऱ्या, माझं टिक्कुले, माझं पिल्लू.